हॅलो फ्रेंड्स, आज आपण असे टॉप 10 देश पाहणार आहोत जेथे भारतीय लोक राजाप्रमाणे बिनधास्त पैसे खर्च करू शकतात। तुम्ही काय विचार करत आहात हे आम्हाला माहित आहे। भारत हा गरीब देश आहे। भारतीय लोक बिनधास्त पैसे कसे खर्च करू शकतात, त्यामुळे काळजी करू नका। आज तुमचा हा विचार पूर्णपणे बदलणार आहे। सो लेट्स गेट स्टार्टेड। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा। नंबर 10, अर्जेंटिना। अर्जेंटिना देश दक्षिण अमेरिकेत आहे। तो दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश आहे। येथे इंडियन 1 रुपया हा 11 अर्जेंटाईन पेसोच्या बरोबरीचा आहे। येथे तुम्ही इग्वाझू फॉल्स, पेरिटो मोरेनो ग्लेशियर, बॅरिलोचे पाहू शकता। साहस आणि उत्साहासाठी अर्जेंटिना हे एक उत्तम ठिकाण आहे। हायकिंग, बायकिंग, राफ्टिंग आणि कयाकिंगच्या येथे भरपूर संधी आहेत। तुम्ही घोडेस्वारी, जीप लाइनिंग किंवा बंजी जंपिंगलाही जाऊ शकता। अर्जेंटिना भेट देण्यासाठी परवडणारा देश आहे। येथे भोजन आणि निवासासाठी वाजवी दर आहेत। नंबर 9, दक्षिण कोरिया। दक्षिण कोरिया पूर्व आशियामध्ये आहे, ज्याची सीमा उत्तर कोरियाशी जोडलेली आहे। हा देश भारतापासून सुमारे 6 तासाच्या अंतरावर आहे। येथे इंडियन 1 रुपया हा दक्षिण कोरियाच्या 16 वॉनच्या बरोबरीचा आहे। येथे तुम्हाला सेराकसन नॅशनल पार्क, जेजू आयलँड, लोटे वर्ल्ड, बुकानसन नॅशनल पार्क, सिओलमध्ये ग्योंगबोक्गॅंग पॅलेस सारखे प्राचीन राजवाडे, सुंदर चेरी ब्लॉसमची झाडे पाहता येतील। येथे तुम्ही टायकोंडो आणि के पॉप सारख्या कोरियन परंपरा शिकू शकतात। तुम्ही सिओल आणि बुसान सारख्या शहरामध्ये रात्रीचे जीवन अनुभवू शकता, जेथे तुम्ही रात्रभर नाचू शकता आणि गाणे गाऊ शकता। नंबर 8, मंगोलिया। मंगोलिया देश मध्य आशियामध्ये आहे। येथे इंडियन 1 रुपया हा 40 मंगोलियन टुकरीक आहे। येथील गोबी वाळवंट खूप मोठे आहे। येथे मंगोलियन आल्ताई बर्फ, चमचमणारी तलाव आणि हिरवीगार जंगले दिसतात। येथे तुम्ही खडबडीत पर्वतामधून ट्रॅक करू शकता, गवताळ प्रदेश ओलांडून घोडेस्वारी करू शकता किंवा बाजाची शिकार करू शकता। येथे खाणे आणि राहणे खूप स्वस्त आहे। बजेट प्रवाशांसाठी हे डेस्टिनेशन खूप चांगले आहे। नंबर 7, कंबोडिया। कंबोडिया दक्षिण पूर्व आशियामध्ये आहे। येथे इंडियन 1 रुपया हा 49 कंबोडियन रियलच्या बरोबरीचा आहे। कंबोडियाची हिरवीगार जंगले, चमचमणाऱ्या नद्या आणि मूळ समुद्र किनारे तुम्हाला आकर्षित करू शकता। येथे तुम्ही जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक अंकोर वॉटला भेट देऊ शकता। येथे तुम्ही टोनले सैप लेक, बनते सेरी आणि कोकेरचे खंडहर, नोम पेन मधील रॉयल पॅलेस पाहू शकता। येथे तुम्ही कार्डामम पर्वतामधून ट्रॅक करू शकता, घनदाट जंगलातून जीप लाइनिंग किंवा बलाढ्य मेकॉंग नदीसाठी कयाकिंग करू शकता। नंबर 6, पॅराग्वे। पॅराग्वे दक्षिण अमेरिकेत आहे। ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये वसलेला आहे। येथे इंडियन 1 रुपया हा 90 पॅराग्वे गुराणीच्या बरोबरीचा आहे। येथे तुम्ही चित्तथरारक धबे आणि हिरवाईसाठी एबकवी नॅशनल पार्क आणि इम्बारा कायू फॉरेस्ट रिझर्वला भेट देऊ शकता। येथे तुम्ही असुन्सियन ऐतिहासिक शहर, कासाडेला इंडिपेंडेन्सिया, इटापिओ डॅम, सॅन राफेल नॅशनल पार्कमधील हायकिंग आणि पराना नदीवर व्हाईट वॉटर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता। पॅराग्वे भेट देण्यासाठी परवडणारा देश आहे। येथे भोजन आणि निवासासाठी वाजवी दर आहेत। नंबर 5, इंडोनेशिया। इंडोनेशिया दक्षिण पूर्व आशियातील एक सुंदर देश आहे। येथे इंडियन 1 रुपया हा 185 इंडोनेशियन रुपया बरोबरीचा आहे। हा संपूर्ण देश 17,000 बेटावर आहे। हिरवीगार पावसाची जंगले, प्राचीन समुद्र किनारे, प्राचीन मंदिरे आणि विखुरलेले अवशेष आणि उंच पर्वत आहेत। येथे तुम्ही रेन फॉरेस्टमधून ट्रॅक करू शकता, लाटांवर सर्फ करू शकता किंवा क्रिस्टल स्वच्छ पाण्यात सर्फिंग करू शकता। इंडोनेशिया हे परवडणारे पर्यटन स्थळ आहे। भेट देण्यासाठी इंडोनेशिया हा परवडणारा देश आहे। येथे भोजन आणि निवासासाठी वाजवी दर आहेत। इंडोनेशिया हे
निसर्गप्रेमीसाठी स्वर्ग आहे. नंबर 4 लाओस. लाओस दक्षिण पूर्व आशियामध्ये आहे. हा देश थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया आणि चीनच्या सीमेवर आहे. येथे इंडियन 1 रुपया हा 265 लाओटियन कीपच्या बरोबरीचा आहे. येथे तुम्ही भव्य मेकांग नदी, कुआंग समुद्र धबधबे, हिरवीगार भात शेती पाहू शकता. वन्यजीवांनी भरलेल्या हिरव्यागार जंगलामधून ट्रॅक करू शकता. हिरवळीच्या छतामधून जीप लाईन करू शकता किंवा मेकांग एक रोमांचकारी बोट राईड करू शकता. शेजारच्या देशाच्या तुलनेत लाओस खूप स्वस्त आहे. भरपूर पैसे खर्च न करता तुम्ही स्वादिष्ट स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता. आरामदायी अतिथीगृहामध्ये राहू शकता आणि आश्चर्यकारक स्थानांचा आनंद घेऊ शकता. नंबर 3 व्हिएतनाम. व्हिएतनाम हा दक्षिण पूर्व आशियातील एक सुंदर देश आहे. येथे इंडियन 1 रुपया हा 303 व्हिएतनामी डोंगच्या बरोबरीचा आहे. येथे तुम्हाला हिरवीगार भाताची शेते, फान्सिपियन सारखे उंच पर्वत, ना ट्रॉंग सारखे सुंदर समुद्र किनारे, हनोई मधील साहित्य मंदिरे, मायसन सँक्च्युरी पाहता येईल. साहस प्रेमीसाठी व्हिएतनाम सापा क्षेत्रात ट्रॅकिंग, हालोंग बे मध्ये कॅकिंग आणि फुकोक मध्ये स्कुबा डायव्हिंग सारख्या रोमांचक ॲक्टिव्हिटी करू शकता. आणि सर्वोत्तम भाग, भारताच्या तुलनेत हे एक परवडणारे डेस्टिनेशन आहे जे तुमच्या खिशावर फारसे वजन करत नाही. तर आपला बॅग पॅक करा आणि हसत हसत सुंदर सुट्टीसाठी सज्ज व्हा. नंबर 2 इराण. इराक आणि तुर्की सारख्या देशाच्या शेजारी हा देश आहे. येथे इंडियन 1 रुपया 500 इराणी रियाल बरोबर आहे. येथे तुम्हाला सर्वात उंच बर्फाच्छादित माउंट दमावंत पर्वत, लूट वाळवंट सारखे वाळवंट बघायला भेटेल. येथील बाजारपेठ खूप सुंदर आहे. येथे तुम्ही रंगबिरंगी गालिचे, मसाले आणि स्मृतिचिन्हे पाहायला जाऊ शकता. जर तुम्ही धाडसी असाल तर तुम्ही अल्बोरस पर्वतावर स्काईंग करू शकता किंवा इराणच्या सुंदर पायवाटेवर हायकिंग करू शकता. इराण पर्यटकासाठी परवडणारे आहेत. स्वादिष्ट स्ट्रीट फूड पासून ते बजेट फ्रेंडली घरापर्यंत भरपूर पैसे खर्च न करता तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. नंबर 1 व्हेनेझुएला. व्हेनेझुएला दक्षिण अमेरिकेत वसलेले आहे, जे अँडीज पर्वत आणि कॅरिबियन समुद्रादरम्यान वसलेले आहे. येथे इंडियन 1 रुपया 43,000 व्हेनेझुएलियन बोलीवरच्या बरोबरीचा आहे. येथे तुम्ही जगातील सर्वात उंच धबधबा एंजल फॉल्सला भेट देऊ शकता. तुम्ही ॲमेझॉन जंगलाचे नाव ऐकले असेल. येथे तुम्ही ॲमेझॉन जंगलाला भेट देऊ शकता. तुम्ही कोरो या वसाहती शहराला भेट देऊ शकता. व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये स्ट्रीट आर्ट पाहिली जाऊ शकते. येथे तुम्ही स्पॅनिश, आफ्रिकन आणि स्थानिक खाद्यपदार्थाचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही माउंट रोराइमावर चढू शकता आणि कारोनी नदीकाठी व्हाईट वॉटर राफ्टिंग करू शकता किंवा इस्ला मार्गारेटाच्या मूळ समुद्र किनाऱ्यावर आराम करू शकता. व्हेनेझुएला खूप स्वस्त आहे. येथे अन्न आणि निवासाच्या किमती वाजवी आहेत. ओके, हे आहे टॉप 10 देश जिथे भारतीय लोक त्यांचे पैसे बिनधास्तपणे खर्च करू शकतात. यापैकी कोणत्या देशाला तुम्ही भेट दिली आहे किंवा भविष्यात भेट देण्याची इच्छा आहे हे सांगण्यासाठी कृपया कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. हाय, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा. जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.